उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. या ओवीच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर महाराज जन्म आणि मृत्यूचं सूत्र आपल्याला या ओवीतून सांगतात. जन्म कशाला म्हणतात, मृत्यू कशाला म्हणतात, त्याचं सूत्र या ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेले आहे. तसं ज्ञानेश्वरी ग्रंथ हा सूत्रबद्ध ग्रंथ आहे. म्हणजे या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अनेक सूत्र सांगितलेले आहेत आणि त्याच्यावरती ते दृष्टांत पण दिलेले आहेत. आज प्रवचनाकरता जे सूत्र आपण निवडलेलं आहेत जन्म आणि मृत्यूचं. उपजेते नासे, माऊली म्हणतात जे उपजत म्हणजे जे जन्माला येतं ते एक ना एक दिवस जातं, म्हणजे त्याचा मृत्यू होतो. ज्याप्रमाणे सूर्य उदय होतो आणि सूर्य उदय झाल्यानंतर त्याचा संध्याकाळी सूर्य अस्त होतो, त्याप्रमाणे आपला जन्म होतो आणि जन्म झाला का एक ना एक दिवस मृत्यू होतो. जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जो अवधी असतो त्याला आयुष्य असं म्हणतात. आणि मग त्या आयुष्याची गणती शास्त्रामध्ये संतांनी आपल्याला 100 वर्षाची सांगितलेली आहे. अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. म्हणजे 100 वर्ष आपल्याला आयुष्य दिलं आणि त्याचं ताळेबंदी तुकाराम महाराजांनी केली. 100 वर्षाचं दिलं, तुम्ही त्याचं काय केलं. तुकाराम महाराज म्हणतात त्या 100 वर्षातले 50 वर्ष तर तुम्ही झोपेमध्येच घालवले. 100 वर्षाचं जर गणित केलं तर 50 वर्ष आपले झोपेमध्ये निघून जातात. खाली किती राहिली, 50 राहिली. मग त्या 50 वर्षामध्ये आपण काय करतो. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म घेणे. आणि मग त्या 50 वर्षाच्या काळामध्ये 25 वर्ष आपले बालपणामध्ये निघून जातात, राहिले 25 वर्ष. मग त्या 25 वर्षामध्ये आपण संसार करायचा का तीर्थयात्रा करायच्या का देवाचं नामस्मरण करायचं का दान धर्म करायचा. या 25 वर्षामध्ये काही करता येत नाही आणि मग अशामध्ये आपला मृत्यू होतो. आणि मग मृत्यू झाला का त्या जीवाला गती मिळत नाही, सद्गती मिळत नाही, भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. आणि मग त्या जीवाला गती मिळवण्याकरता शास्त्राने सांगितलेले हे विधी करावे लागतात. मग दशक्रिया विधी करा, 13व्याचा विधी करा, श्राद्धाचा विधी करा. या विधीने होतं काय, हा विधी काय करावा लागतो त्याचं चिंतन आपल्याला आज या ठिकाणी ऐकायचं आहे. दशक्रिया विधी म्हणजे काय. दशक्रिया विधी म्हणजे काय. दशक्रिया विधी या शब्दाचा अर्थ त्याच्या शब्दामध्येच आपल्याला सापडतो. दश म्हणजे 10, विधी म्हणजे क्रिया किंवा कर्म, ज्याच्यामध्ये 10 प्रकारची कर्म केली जातात त्याला दशक्रिया विधी म्हणतात. कोणते कोणते कर्म आहेत त्याच्यामध्ये. तर्पण क्रिया आहे, त्याच्यामध्ये कागस्पर्श आहे, त्याच्यामध्ये ऊर्ध्वगमन आहे, त्याच्यामध्ये तिलांजली नावाचा विधी आहे. तिलांजली म्हणजे काय. तिलांजली सर्व विधी आटोपल्यानंतर आपण पाणी सोडायला जातो, तिळ वाहतो, त्याला तिलांजली म्हणतात. पण शास्त्रामध्ये तिलांजली या शब्दाचा अर्थ संबंध तोडणं. गेलेल्या जीवाचा जोपर्यंत आपण संबंध तोडत नाही तोपर्यंत जीवाला ऊर्ध्वगती जाण्याला परवानगी मिळत नाही, असं गरुड पुराणामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. तिलांजली म्हणजे जसं आपण मुलीचं लग्न लावून दिल्यानंतर मुलगी सासरी जाते, सासरी गेल्यानंतर तिकडं रेशन कार्ड वरती नाव तिथं घ्यायचं असतं. मग सासरचे मंडळी आपल्या सुनेचं नाव रेशन कार्ड वरती कसं येईल याची चौकशी करतात. मग ऑफिस मधून सांगितलं जातं तुमच्या सुनेचं नाव जर रेशन कार्ड वरती आणायचं असेल तर पहिलं माहेरचं नाव कमी करा. जोपर्यंत माहेरच्या रेशन कार्ड वरचं नाव कमी होत नाही तोपर्यंत सासरच्या रेशन कार्ड वरती नाव तिचं येत नाही. तसं मृत्यू लोकातला संबंध जोपर्यंत जीवाचा तुटत नाही तोपर्यंत त्या जीवाला पितृलोकाला जायला परवानगी मिळत नाही. या विधीला तिलांजली विधी म्हणतात. याला तिलांजली म्हटलं जातं. अशी 10 विधी आहेत.
10 विधी आपल्याला 10 दिवस करावे लागतात, पण 10 दिवस आपल्याला टाइम नसतो. मग आपण काय करतो, 10व्या दिवशी 10ची 10 विधी करून टाकतो. तसे रोज विधी सांगितलेले आहेत. 13व्या पर्यंत त्या जीवाला विधी सांगितलेले आहेत. आणि मग 13व्या पर्यंत तो जीवात्मा आपल्यामध्येच असतो. कशामध्ये राहतो? त्या गरुड पुराणामध्ये त्या जीवाला वास्तव्य दिलं जातं. त्या आसमा नावाचा दगड राहतो. आपण अंत्यविधीच्या दिवशी ज्या वेळेला अंत्यविधीला जातो आणि ज्या वेळेला अग्निस्पर्श केला जातो, मडक्यामध्ये पाणी भरलं जातं आणि मग ते मडकं त्या चितेभोवती फिरून त्या मडक्याला एका दगडाने फोडल्या जातं. त्या दगडाला छिद्र त्या दगडाने पाडलं जातं मडक्याला. त्या मडक्याच्या आश्रयाने, त्या दगडाच्या आश्रयाने तो जीवात्मा 10 दिवस राहतो. बघा, आज तो दगड आणलेला आहे. आणि मग 13वा झाला, 10व्या दिवशी घरातलं सुतक, 13व्या दिवशी परिवाराचं, नातेवाईकांचं सुतक संपतं, दुःख संपतं आणि मग त्या जीवात्म्याला पितृलोकाला जायला मार्ग मोकळा होतो. 13व्या नंतर तो जीवात्मा प्रवासाला सुरुवात करतो आणि मग 1 वर्षानंतर तो पितृलोकाला प्राप्त होतो. 1 वर्षभर तो प्रवास करतो. आता 1 वर्षामध्ये काय काय होतं, काय काय अडचणी येतात. त्याला अडचणी फक्त एकच येते, पुण्यकर्माची अडचण. कोणती येते? तिथं पैसे लागत नाही, तिथं गाडी साधन चालत नाही, तिथं काही चालत नाही. त्या मार्गामध्ये 1 वर्षाच्या प्रवासामध्ये जीवात्म्याला जर गरज कशाची असेल तर ती फक्त पुण्यकर्माची गरज पडते. त्या रस्त्यामध्ये त्याला भूक लागत नाही का? त्या रस्त्यामध्ये त्याला तहान लागत नाही का? त्या रस्त्यामध्ये ह्या गोष्टी लागते नाही का? मग ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी तो परिवार बरोबर महिन्याच्या त्या तिथीला त्या पिंडदानाच्या रूपाने दिला जातो. ते उपास करून जेव घालतो. म्हणजे आपण काय करतो? उपास करून जेव घालणं म्हणजेच त्या जीवात्म्याला पिंडदान देणं आहे. त्या तिथीला उपास करून जेव घालणं म्हणजे ते पिंडदान करणं आहे. तो पिंड गेलेल्या जीवाला मिळतो आणि 1 महिनाभर त्या पिंडावर तो जीवन जगतो आणि 1 वर्षभर प्रवास करतो. पण होतं काय? आपण सगळं करतो, रामकृष्ण, सगळं करतो, जे नाही ते करतो. संसारामधल्या एकही गोष्ट शिल्लक ठेवत नाही. सायपिंग करतो, घर बांधतो, बंगला बांधतो, गाडी घेतो, मुलांची लग्न करतो, नातवांची लग्न करतो. पण ज्या गोष्टीची अतिशय आवश्यकता आहे ती गोष्ट मागे ठेवतो. अतिसायासाने घर बांधतो, पण मृत्यूनंतर ते घर कामी पडत नाही. अतिसायासाने जमिनी घेतो, पण मृत्यूनंतर ती उपयोगाला पडत नाही. अतिसायासाने संपत्ती कमवतो, पण मृत्यूनंतर त्याची गरज नसते. मृत्यूनंतर ज्याची गरज राहते ते कमवायचं तो तसंच ठेवतो. मृत्यूनंतर काय लागतं? माझ्या पदरचं नाही, आपल्या संतांनी वर्णन केलेलं आहे. करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा. हरिभक्ती करा, नामस्मरण करा, परोपकार करा, दान धर्म करा. हे दान धर्म परोपकार हेच तुम्हाला मृत्यूनंतर तारण्याला कारणीभूत आहेत. मृत्यूनंतर पैसा नाही, मृत्यूनंतर धन नाही, मृत्यूनंतर घरदार परिवार नाही, मृत्यूनंतर संपत्ती नाही, प्रतिष्ठा नाही. मृत्यूनंतर फक्त एकमेव कारण आहेत तुम्हाला तारण्याला, आणि ते म्हणजे पुण्यकर्म. आता अनेक वेळेला आम्ही सांगत असतो, ज्या वेळेला तो जीवात्मा प्रवासाला जातो ना, पहिल्याच दिवशी त्याला एक नदी लागते, वैतरणा नावाची नदी. पाण्याची नाही, रक्ताची नदी लागते. आणि मग तो पलीकडे जायचं असतं. मग कसं काय जायचं? म्हणून तो त्या नदीमध्ये उतरतो आणि उतरल्यानंतर मग मोठमोठ्या मगरी मासे त्याला खायला धावतात. घाबरतो, पुन्हा अलीकडे येतो. मग तो जीवात्मा विचार करतोय, नदीच्या पलीकडे गेल्याशिवाय पर्याय नाही, प्रवास पूर्ण नाही. पलीकडे जायचं कसं? पलीकडे जायचं कसं? पुन्हा अलीकडे येतो, मग आता जायचं कसं? आणि मग तेवढ्यामध्ये त्याला त्याच नदीच्या तीरावरती एक नाव दिसते. नावेजवळ एक नावाडी दिसतो. आनंद होतो, पळत जातो, नावाड्याला सांगतो, दादा
मला नदीच्या पलीकडे जायचंय, मला सोडतो का? जीवात्म्याला तो नावाडी सांगतो, इथं त्याच्याकरताच थांबलेलो आहे. आलेल्या प्रत्येक जीवात्म्यांना नदीच्या पलीकडं सोडणं एवढंच माझं काम यम लोकामधून मला इथं नियुक्ती केलेली आहे. म्हटले मग सोडा पलीकडं. जीवात्मा म्हणतो मला नदीच्या पलीकडे सोडा, आणि मग तो नावाडी सांगतो मी तुला नदीच्या पलीकडे सोडेल, पण मला काहीतरी द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? पैसा. कसं काय देईल तो? इथं जर आपण त्याला जाळून टाकल्यावर त्याचे कपडे जळून गेले, कपडे जळून गेल्यानंतर किसाही जळून, आणि किसा जळून गेल्यावर पैसे, मग तिथं नावाड्याला द्यायचं काय? तो विचार करतो आपल्याला कपडे नाही घालून आपण पैसे आणले नाही, सोनं नाणं आणलं नाही, द्यायचं काय? डोक्याला हात लावतो, गुडघ्यावरती खाली बसतो. ज्याच्या मागे आपण आयुष्य घालवलं त्यातला 1 रुपया आपण इथं आणला नाही, नावाड्याला द्यायचं काय? तेवढ्यामध्ये त्याच्या लक्षात येतं आपण मृत्यू लोकामध्ये असताना, जिवंत असताना आपल्याकडून काही परोपकार घडला का? त्याच्या गोष्ट लक्षात येते, आपण एका गरीबाला मदत केली पैशाची, आणि ते पैसे न घेताच आपला मृत्यू झाला. परोपकार घडला, परोपकाराचं रूपांतर पुण्यकर्मामध्ये होतं. अंगणामध्ये परोपकाराचं रोपटं जर लावलं तर त्या रोपट्याचं झाड होतं, झाडाला फळं येतात पुण्याची. त्या नावाड्याला जीवात्मा सांगतो माझ्याजवळ थोडंसं पुण्य आहे. नावाडी म्हणतो इथं फक्त पुण्यात चालतो, आणि मग ते पुण्य नावाड्याला देतो, नावेमध्ये बसतो, नदीच्या पलीकडे जातो. 1 दिवस संपला. प्रवास किती दिवस आहेत? 1 वर्षभर. मग आता आपला आपण विचार करा का एका दिवसाचं संकट दूर करण्याकरता मृत्यूनंतरच्या एवढं पुण्य लागतं. मृत्यूनंतर किती पुण्य पाहिजे आपल्याला? रोज पुण्य खर्च करायचंय. जसं यात्रेला गेल्यानंतर आपण प्रवासामध्ये खिशामध्ये असलेला पैसा खर्च करत चालतो आणि आपली अडचण भागवत चालतो. तहान लागली तर 20 रुपये देतो, पाण्याची बॉटल घेतो, खर्च करतो. पुढे गेल्यानंतर भूक लागली तर जेवण करतो, आपल्या जवळचा पैसा खर्च करत चालतो. तसं मृत्यूनंतरच्या 1 वर्षाच्या प्रवासामध्ये आपल्या जवळ जेवढं पुण्य कर्म आहेत तेवढं खर्च करत चालावं लागतं. पुण्य संपलं, प्रवास संपला. तो जीवात्मा पितृलोकालाही जात नाही, तो जीवात्मा मृत्यू लोकामध्ये येत नाही. मग आदांतरी मग किती दुःख आहेत यम लोकाला गेल्यावर विचारा. त्या गरुड पुराणामध्ये पुण्य संपलेल्या जीवात्म्याची दुःख सांगितलेली आहे. एवढ्या यातना भोगाव्या लागतात, एवढे दुःख भोगावे लागतात. म्हणून या प्रवचनाच्या माध्यमातून हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतो का जेवढी किंमत आपण पैसे कमवण्याला देतो तेवढीच किंमत आपण पुण्य कमवायला दिली पाहिजे. जेवढ्या अट्टहासाने आपण धन कमवतो तेवढ्याच अट्टहासाने आपण पुण्य कमवलं पाहिजे. जेवढ्या अट्टहासाने आपण घर बंगली बांधतो तेवढ्याच अट्टहासाने मृत्यूनंतर लागणारं पुण्य आताच कमवलं पाहिजे. पण माणसं सगळं करतात आणि तेवढंच ठेवतात. सगळं कमवतात, घर बांधतात, बंगला बांधतात, जमिनी घेतात, गाडी घेतात, मुलांची लग्न, नातवांची लग्न, नातेवाईकांची ज्याला नाही त्याला सगळं करून देतात. पण स्वतःसाठी लागणारं पुण्य कर्म तसंच शिल्लक ठेवतात. कशाप्रमाणे? आपण लग्नाला जातो ना, आता लग्न चालू झाले, दिवाळीनंतर लग्न चालू होतात, मोठमोठी लग्न होतात, लॉन्सला लग्न होतात. बघा आपण लग्नाला गेलो, लग्नाला गेल्यानंतर आपण लॉन्स पाहतो, डेकोरेशन पाहतो, नवरी नवरदेव बघतो, आलेला संसार बघतो, पाहुणे रावळे बघतो. पण एका गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं. ती गोष्ट आपण कधीच निहाळून पाहत नाही. पण आजपासून कोणाच्याही लग्नाला गेलात, कोणाच्याही लग्नाला गेल्यानंतर एक वेळेला डेकोरेशन बघू नका, लॉन्स बघू नका, नवरी नवरदेव बघू नका, पाहुण्याला बोलू नका. पण लग्नाला गेल्यानंतर आजपासून एक गोष्ट जरूर बघा, आणि ती म्हणजे नवरीचा बाप. बाबा 20 लाख रुपये खर्च करतो लग्नाला मुलीच्या, 25 लाख रुपये खर्च करतो लग्नाला मुलीच्या. पण त्याच्याकडे जर तुम्ही बारीक बघितलं, त्याच्या पायातली चप्पल जुनी फाटकीच सापडेल आपल्याला. लग्नामुळे 20 लाख रुपये मुलीच्या लग्नाला खर्च करतो, पण लग्नाच्या दिवशी कपडे नवीन राहतात, पण त्या कपड्यांच्या आतमध्ये जे बनेन राहतं ना
ते फाटकं तुटकच राहत. का तर माझ्या मुलीच्या लग्नाला कोणी नाव ठेवू नये, माझ्या मुलीच्या लग्नामध्ये काही कमी पडू नये याची जबाबदारी काळजी घेत असतो बाप. 20 लाख रुपये खर्च करणारा लग्नामध्ये त्या मुलीचा बाप स्वतःकडे दुर्लक्ष करतो. कसं, या संसारामध्ये जन्माला आल्यानंतर आपण संसारातली एकही गोष्ट अपूर्ण ठेवत नाही, पण स्वतःसाठी मात्र तो सगळ्याची सगळं अपूर्ण ठेवतो. का मृत्यूनंतर आपल्याला पुण्यकर्म लागणार आहे, मृत्यूनंतरचा प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत, त्या अडचणीचं निवारण पुण्यकर्माने होणार आहे. ते आता आपण कमवलं पाहिजे, पण तेच कमवायचं शिल्लक ठेवतो. बघा ना, आज दहाव्या करता आपण अनेक गावावरून आली, काही गुळवंचवरून आली, काही सिन्नरवरून आली, काही नाशिक मुंबईवरून सुद्धा माणसं आली. आणि माझा तुम्हाला प्रश्न आहे, सकाळी उठले लगेच निघाले का? नाही. गाडीमध्ये पेट्रोल आहे का? खिशामध्ये पैसे आहेत का? कपड्याची इस्त्री केलेली आहेत का? कपडे धुतलेले आहेत का? चौकशी केली का नाही आदल्या दिवशी? का झोपातून उठलो लगेच निघालो दशकरा विधीला? नाही. पहिल्यांदा आपण चौकशी करतो, गाडीमध्ये पुरेसं पेट्रोल आहेत का? गाडीमध्ये डिझेल आहेत का? खिशामध्ये पैसे आहेत का? साध्या 1 दिवसाच्या प्रवासाची काळजी जर आपण आदल्या दिवशी करून ठेवतो, मृत्यूनंतरच्या प्रवासाची काळजी केली का कोणी? करताय कोणी? का मृत्यूनंतर आपल्याला 1 वर्षभर प्रवास करायचा आहे, काय काय अडचणी येणार, किती किती अडचणी येणार. रक्ताने भरलेली नदी, जलचर मोठमोठ्या मगरी खाण्याकरता धावतात, अशा नदीमधून आपल्याला प्रवास करायचा आहे. त्याच्यातून तरुण जाण्याकरता कोणतं पुण्य पाहिजे ते कमवलं का आपण? रखरखत्या वाळवंटामधून आपल्याला प्रवास करावा लागणार आहे, आपण केला प्रवासाची काळजी कधी? पण या मृत्यूनंतरच्या प्रवासाची काळजी कोणीच करायला तयार नाही. कारण मृत्यूनंतरचा प्रवास कोणी पाहिला नाही, आणि पाहिल्या नसल्यामुळे त्याचं ज्ञान आपल्याला नाही. ज्या ग्रंथामध्ये सांगितलं तो ग्रंथ आपल्याला वाचायला वेळ नाही, म्हणून त्याची भीती आपल्या मनामध्ये नाही. माणसाने मृत्यूनंतरच्या प्रवासाची भीती बाळगली पाहिजे, दान धर्म परोपकार केला पाहिजे, पुण्यकर्म कमवलं पाहिजे. पण ते आपण न पाहिल्यामुळे आणि कुणी जाऊन येऊन न सांगितल्यामुळे त्याची कल्पना नाही. जो जातो तो सांगायला येत नाही. काही एवढ्या यातना मृत्यूनंतर आपल्याला भोगावे लागणार आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं खंत नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं दुःख नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्याची भीती नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मृत्यूनंतर 1 वर्षभर ज्या जीवात्म्याला प्रवास करायचा आहे तो कोणालाही चुकत नाही. म्हणून तर या आज निवडलेली जी ओवी आहेत ना, हे ज्ञानेश्वरीतलं एक सूत्र आहे. जगतामध्ये देव माना न माना काही फरक पडत नाही, असे भरपूर लोक आहेत. जगतामध्ये धर्म माना न मानणारे भरपूर आहेत. पण या जगतामध्ये एक सूत्र असं आहे का ते प्रत्येकाला मानावाच लागतं, आणि त्या सूत्राचं नाव आहे, त्या तत्वाचं नाव आहे मृत्यू. या जगतामध्ये देव न मानणारे सापडतील, धर्म न मानणारे सापडतील, पण मृत्यूच नाही असा मानणारा वर्ग अजून जन्माला आलेला नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये नास्तिक दर्शनकार आहेत, देव मानत नाही, धर्म मानत नाही, म्हणून तर काही ठिकाणी श्लोक आलेले आहेत बघा. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. पाखंडी म्हणजे नास्तिक. श्लोक सुद्धा सांगतो बघा, आठवतो मी. यावत जीवेत सुखम जीवेत, द्रुतम पित्वा सुखम पिवेत, भस्मीभूतस्य देहसे पुनरागमनम कुतः. त्यांचं असं म्हणणं आहे, भरपूर मजा करा, मौज मजा करा, मृत्यूनंतर मृत्यू झाला का मोक्ष? मोक्ष नावाची वस्तू नाही, मोक्ष नावाचं गाव नाही. कर्ज काढा, जीवन जगा, हे नास्तिक दर्शन करायचं मत. परंतु आपला हिंदू धर्म असा प्रगल्भ आहे का हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतर सुद्धा सद्गती मिळवून देण्याचं काम जिवंतपणीच करून ठेवता येणं शक्य आहे. म्हणून सुंदर असा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला, त्याची किंमत नाही.
माणसाला वस्तू मिळणं महत्वाचं का कळणं महत्वाचं? भक्त शिरोमणी नामदेव महाराजांना देव मिळाला होता का कळाला होता? मिळणं महत्वाचं नाही, कळणं महत्वाचं आहे. माणसाला मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही. कारण शास्त्रामध्ये सांगितलेल्या 3 दुर्लभ गोष्टींमध्ये सर्वात दुर्लभ गोष्ट आहेत मनुष्य जन्म. पण तो कळालाच नाही ना. किती दुर्लभ आहेत. आजही तुम्ही तुमचं सोडा, मी माझंच सांगतो. दात काढून नवीन दात बसवायचा होता, दवाखान्यामध्ये गेलो, डॉक्टरने सांगितलं 14,500 रुपये लागतील. म्हटलं साहेब पुढच्या महिन्यात येतो मी. घरी आलो, कॅल्क्युलेशन केलं, 14,500 रुपयाला जर एक दात असेल, दात किती राहतात? 32. नुसत्या दातांची किंमत किती? हृदयाचं बायपास करायचं जर असेल तर 5 लाख रुपये लागतात. ऑपरेशनची किंमत जर एवढी, ओरिजिनल पार्टची किंमत किती? मेंदूचं ऑपरेशन करायचंय 50 लाख 1 कोटी रुपयापर्यंत खर्च जातो. नुसत्या रिपेरिंगची किंमत जर एवढी तर ओरिजिनल पार्टची किंमत किती? असे किती पार्ट, किती अवयव देहामध्ये भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेले, फुकट ठेवली का किंमत? शिवपुराणामध्ये एक दिवस मला डोळ्यासमोर असा दृष्टांत आला का माणसाने दारू पिऊ नये, माणसं दारू पितात. जशी आपण 50 लाखाची जर गाडी घेतली तर त्याच्यामध्ये रॉकेल होतच नाही, त्याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेलच होतो. तसं एवढं भरगच्च अवयवाने दिलेलं मनुष्य देह, याच्यामध्ये दारू प्यावी का? याच्यामध्ये मांस भक्षण करावं का? कारण शास्त्राने त्याचे अधिकारी वेगळे दिलेले आहेत. मांस भक्षण करण्याचे अधिकारी कोण आहेत? ज्या पशुला 2 सुळ दात आहेत त्याने मांस भक्षण करावं. जो प्राणी आपल्या जिभेला पाणी पितो त्याने मांस भक्षण करावं. माणसाचा अधिकार नाही तो. बघा, वाघ जिभेला पाणी पितो त्याला मांस खाण्याचा अधिकार. सिंह जिभेला पाणी पितो त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. हे हिंस्र पशु आहेत. कोल्हा जिभेला पाणी पितो त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. लांडगा जिभेला पाणी पितो त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. गाढव कशाने पाणी पितो? जिभेनं नाही पित, ओठाने पाणी पितो. त्याच्या पुढे तुम्ही ठेवून बघा, खाणार नाही ते. धर्म माणसाला कळाला का गाढवाला कळाला? म्हणून तर तुकाराम महाराज चिडून या लोकांना बोलतात, मनुष्यपणा तरी साधी नारायण, नाही तरी हिन पशुहुनी. अरे तुम्ही पशुपेक्षा नीच आहेत. पशु समान तुमची गणती केलेली आहेत. माऊली तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, नाही तरी हिन पशुहुनी, याच्याही पुढे जाऊन सांगतात. त्याहुनी दगड बरे देवा. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. खाऊ नाही, तसंच पिऊ पण नाही, कारण त्याचा अधिकारी वेगळा आहे. ज्यावेळेला समुद्र मंथन झालं ना, समुद्र मंथन, त्या समुद्र मंथनामध्ये मंदराचल नावाचा पर्वत, वासुकी नावाचा सर्प, एका बाजूला देव एका बाजूला राक्षस, 14 रत्न इंद्राची पडली होती समुद्रामध्ये. बाबा पडशाल बर का मागे, पुढे सरका, पुढे सरका. समुद्र मंथन राहायचं बाजूला. मंदराचल नावाचा पर्वत, वासुकी नावाचा सर्प त्याचा दोर बनवला, त्या पर्वताचा रवी बनवला. एका बाजूला देव एका बाजूला राक्षस, आणि समुद्र मंथन चालू झालं. आणि निघाली ना रत्न, एक 14 रत्न होती ती इंद्राची. कोणती कोणती होती? मंगलाष्टकामध्ये आपण ऐकतो ना, लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरात, धन्वंतरी, चंद्रमा. आणि मग एक रत्न निघायला लागलं. लक्ष्मी भगवान विष्णूला, पारिजातक स्वर्गामध्ये, कामधेनू कपिलाला एक वाटून दिलं. त्याच्यामधून अमृत निघालं. कोणी घेतलं? देवांनी घेतलं. आणि त्याच्यामधून मदिरा निघाली. मदिरा म्हणजे काय? दारू. कोणी घेतली ती? कोणी घेतली? बिचाऱ्यांनी अजून सोडली, आपलं पेय नाही. म्हणून अमोल किमतीचा नरदेह देवाने आपल्याला ज्याच्या करता दिला ते कामच विसरलो. आणि शास्त्रामध्ये वर्णन आहेत, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. म्हणून आज प्रवचना करता जो
जेव्हा निवडले ना, एक सूत्र आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी सूत्र सांगितले, जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, शास्त्रामधलं किती मोठं गणित असू द्या, गणितातलं ज्याला सूत्र कळालं त्याला गणित सुटतात, संसारातलं ज्याला सूत्र कळालं त्याचा संसार सफल होतो, तसं ज्ञानेश्वरी मधलं ज्याला सूत्र कळालं त्याचं जीवन सुखी होतं. आज बघा, प्रवचनाकरता जे सूत्र निवडलं, उपजे ते नासे, नासेले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे गा. माऊली सूत्र सांगताय जन्म मरणाचं. जन्म मरण म्हणजे काय? मुळात मरण म्हटलं का माणसं घाबरतात. घाबरणं स्वाभाविक आहे, त्याच्या व्याख्याच आपण वेगळ्या केल्या. मरण म्हणजे काय? शास्त्रामध्ये मरण या शब्दाची व्याख्या करत असताना देहाचा आणि जीवाचा संबंध तुटणं म्हणजे मरण. देहाचा जीवाचा संबंध तुटणं म्हणजे मरण. जोपर्यंत जीव आणि देह एकत्र राहतात तोपर्यंत त्याला जीवन म्हणतात. या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे जीवन, या दोघांचं विघटीकरण म्हणजे मृत्यू. झालं काय? माणसं देहालाच मी म्हणतात. जीवनामध्ये दुःख का बरं? देहाला मी म्हटलं का दुःख. आणि मग या देहाभोवती असणारे जे संबंधित आहे, देहाचे संबंधित बायको, देहाचे संबंधित मुलं, देहाच्या संबंधित नातेवाईक, त्यातला एखादा गेला का या देहाला दुःख होतं. आणि देहाला दुःख झालं का जीवाला वाटतं मलाच दुःख झालं, आणि म्हणून दुःखी राहतो जीवातला. नाहीतर देहाचा जीवाचा काडी मात्र संबंध नाही. आता 2-4 दिवसांनी आळंदीची वारी येईल. 4 दिवस आपल्याला तिथं थांबावं लागतं. मग आपण काय करतो? धर्मशाळेमध्ये भाड्याची रूम घेतो आणि मग 4 दिवस त्या धर्मशाळेमध्ये राहतो. 4 दिवस त्या मुक्काम करतो त्या धर्मशाळेमध्ये. आपण विचार करतो का फरची तुटलेली आहे, सकाळी उठलं का पहिलं फरचीच्या दुकानामध्ये जायचं आणि या धर्मशाळेला फरची बसवायची. असा विचार करतो का या धर्मशाळेचे पत्रे तुटावे आलेले आहेत, सकाळी उठलं का आपण पत्राच्या दुकानामध्ये जाऊन पत्रे खरेदी का बरं? असा विचार करतच नाही. कारण आपल्याला माहिती आहे 4 दिवस आपले झाले का आपल्याला कुठं जायचं? आपल्या घरी. जसं हे तसंच जीवात्मा हा पंचभौतिक ट्रस्टीची धर्मशाळा. देह कोणाचा आहे? 5 तत्वांपासून बनलेला पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पंचभौतिक ट्रस्टीची धर्मशाळा, त्याच्यामध्ये आलेला प्रवासी म्हणजे जीवात्मा हा फक्त काही काळापुरता आहे, काही दिवसांपुरता आहे, काही वर्षांपुरता आहे. त्याचा प्रवास संपला, त्याचा मुक्काम संपला का त्याने ही धर्मशाळा सोडायची, त्याने ही धर्मशाळा सोडायची आणि आपल्या घराकडे निघून जायचं. हे जर नाही कळालं तर दृष्टांत देतो. पाऊस पडला तर लहान लहान मुली आपल्या अंगणामध्ये खेळायला जातात. मग काय खेळतात? ते घर खेळतात. आणि मग काय करतात? पायाचा खोपा बनवून घर बनवतात, काडक्यांचं कंपाऊंड बनवतात. 2 खडे टाकले का नवरा बायको, बारीक खडे टाकले का त्यांची मुलं, आणि त्या मुली एवढ्या रंगून जातात. दुपारचं खेळायला बिलगलेल्या मुली संध्याकाळ रात्र होते. आणि मग रात्र झाली का घरातल्या आई वडील तिला हाक मारतात, चल आता रात्र झाली घरामध्ये हो. आणि मग तिच्या लक्षामध्ये येतं, अरे हे तर खोट आहे. ज्याच्यामध्ये दिवसभर रंगून गेले हे तर खोट आहे. हे तर आपणच बनवलेलं आहे, हे तर आपणच तयार केलेलं आहे. मग जे आपणच तयार केलेलं आहे ते आपणच आपल्याच पायाने मोडते, आपल्याच हाताने मोडते आणि आपल्या घरामध्ये निघून जाते. तसंच या संसाराचं आहे. जन्माला येताना काहीच आणत नाही. जन्माला आल्यावर घर बांधतो, जन्माला आल्यावर गाडी घेतो, जन्माला आल्यावर जमीन घेतो, जन्माला आल्यावर लग्न करतो, जन्माला आल्यावर मुलं होतात, जन्माला आल्यावर परिवार वाढतो, जन्माला आल्यावर निवडून येतो, जन्माला आल्यावर सत्तेवर येतो, जन्माला आल्यावर हा सर्व संसार वाढवतो, आपल्याच हाताने बनवतो. ज्या वेळेला हाक मारते ना आपली आई, आपला बाप, आयुष्य संपल्यावर हाक मारल्यानंतर ज्या हाताने ज्या पायाने हा संसार वाढवला त्यालाच लाथ मारून खऱ्या घराकडे निघून जावं लागलं. पण होतं काय? जशी ती मुलगी अंगणामध्ये दिवसभर रंगून जाते ना, तसं आपण या संसारामध्ये रंगून जातो. त्या मायेच्या नादी लागतो. माया म्हणजे काय? गीतेमध्ये श्लोक आलेला आहे, दैवी हिंसा गुणमयी मम माया दुरत्यया. माया म्हणजे मा म्हणजे नाही, या म्हणजे जी. का जी नाहीच. मग तिचं कार्य काय? तिचं कार्य एकच, जे नाही ते दाखवणं आणि जे आहे ते लपवणं.
जे नाही ते दाखवणं, जे आहे ते लपवणं हे मायेचं कार्य, आणि त्याच्या नादी आपण लागतो. माया काय करते? परिवार आपला नाही, संपत्ती आपली नाही, संसार आपला नाही, तो आपला दाखवते. आणि जे आपलं आहेत ना, भगवान परमात्मा आपला आहे, आत्मस्वरूप आपलं आहे. आपण म्हणजे कोण? भगवान परमात्म्याचा आपण अंश आहेत. मृत्यूनंतर आपल्याला पुन्हा तिथं जायचंय, हे लपवते. याला माया म्हणतात. आणि ही माया जन्मल्यापासून तर मरेपर्यंत आपल्याला पीडा देते. या मायेतून वाचतं कोण माहिती का? याच्यातून फक्त भगवत भक्त वाचतात का, जे भगवान परमात्म्याच्या चरणाचा आश्रय करतात तेच वाचतात. दृष्टांत सांगतो तुम्हाला. आता हा नाला आहे, या नाल्यावरती कोळी मासे धरायला जातो. लक्षपूर्वक ऐका बरं. कोळी मासे धरायला नाल्यावर, नदीवर जातो आणि जाळं त्या नदीमध्ये फेकतो. सगळे मासे नदी त्या जाळ्यामध्ये अडकतात. पण जे हुशार मासे राहतात ते काय करतात माहितीये का? त्या मासे फेकणाऱ्याच्या पायाजवळ जाऊन थांबतात. कारण तो समोर जाळं टाकतो, त्याच्या पायाजवळ जाळं पडत नाही. हुशार मासे त्याच्या पायाजवळ थांबतात, नदीतले सगळे मासे अडकतात आणि त्याच्या पायाजवळचे वाचतात. तसा भगवान परमात्मा माया संसारावरती टाकतो, पण त्याच्या पायाचा आश्रय जे भगवत भक्त करतात ते मात्र ते मायेतून तरतात, त्या मायेतून वाचतात. म्हणून या मायेतून तरून जायचं असेल, या भवसागरातून जर तरायचं असेल, या मायेपासून जर वाचायचं असेल तर भगवान परमात्म्याचा आश्रय. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. चरणाचा आश्रय सांगितले. म्हणून गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना या मायेपासून वाचायचं असेल, या भवसागरातून तरायचं असेल तर माझा आश्रय कर. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात परम शांती स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम सर्व धर्मान परित्यज. म्हणून भगवान परमात्म्याने या मायेपासून, या भवसागरातून वाचण्याकरता भक्तीची योजना केली. अशी भक्ती आपण करावी. चालू द्यायचं ना सगळे तिकडे गेले. केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले किती ऐसे किती. व्यवहार असो वा परमार्थ असो, ज्याच्या जीवनामध्ये ज्याचं जसं कर्म. बघा ना, तो भरत राजा आयुष्यभर नामस्मरण केलं, आयुष्यभर नामस्मरण केलं, आणि मृत्यूनंतर कोणता जन्म मिळाला? हरणाचा. आणि त्याच भागवतामध्ये आजवेळ नावाचा ब्राह्मण होता. वाटेल जगतातली सगळी पाप करून बसला, पण मृत्यूनंतर भगवान परमात्म्याचे पार्षद आले. का? तर त्यांनी शेवट सांभाळला. अंतकालीचे मामेव स्मरण युक्त्वा कलेवरम. म्हणून माणसाने सुंदर अशा प्रकारचं जीवन मिळालं, देह मिळाला, जो देह इतरांना नाही मिळाला. कुत्र्याचा देह आपल्याला मिळाला नाही, गाढवाचा देह मिळाला नाही. आणि बुद्धी फक्त भगवान परमात्म्याने मनुष्य देहालाच दिलेली आहे. जसं बस स्टँड वरती गेल्यानंतर आपण त्या स्टँड वरून ठरवू शकतो आपल्याला निफाडला जायचं का नाशिकला जायचं, तसा एकमेव देह भगवान परमात्म्याने निर्माण केलेला आहे. तो देह म्हणजे मनुष्य जन्म. 84 लाख जन्मामध्ये पुन्हा फेऱ्या मारायच्या का? हे सर्व जन्म चुकून भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये जायचं. आणि इथं येऊन जर आपल्याला ती करता येणं शक्य नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात वाया गेला. या जन्मामध्ये येऊन सगळं करतो, नेमकंच भगवान परमात्म्याची भक्ती ठेवतो. संसाराच्या नादी लागतो, धनाच्या नादी लागतो. तुकाराम महाराज म्हणतात धन काय, धन काय? अरे ते धन त्या रावणाजवळ किती होतं? आता ते रावण ऐकून ऐकून तुम्ही सुद्धा कंटाळलेले आहेत, पण त्या रावणाजवळ 7 कोटी घरं होती. आपल्याजवळ किती धन, आपल्याजवळ सोनं किती? प्रत्येकाचं घर जर चापलं, कपाट उघडली, 2 क्विंटलच्या वर सोनं आपल्या घरामध्ये एका सापडणार. क्विंटल मग किलो, किलो पण नाही, आपण ग्रॅम उरली मंडळी. आणि मग रावण कुठं, आपण कुठं?
3 ग्रॅमची अंगठी घालतो आणि गावामध्ये मिरवतो. अरे रावणाचं दृष्टांत डोळ्यासमोर ठेव. ते धन काही कामी पडत नाही. कारण धनाचं वर्णन करत असताना शास्त्रामध्ये असं केलेले आहेत, अर्थानाम अर्जन क्लेश तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम दिघार्थम क्लेशकारिणा. आठवायचं का? जाता जाता या धनाचं एक सूत्र सांगतो आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देतो. मला वाराणसीला असताना पंचदशी नावाचा ग्रंथ होता आणि त्याच्यामध्ये हे सूत्र मला सापडलं. तुम्ही कमवलेल्या धनापासून जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर कमवलेल्या धनाचा 10 भाग करा. ज्या वेळेला कमवलेल्या धनाचा 10वा भाग तुम्ही परोपकारामध्ये दान धर्मामध्ये खर्च कराल त्यावेळेला ते 9 भाग तुम्हाला सुख मिळेल, सुख देईल. अन्यथा मिळवलेल्या धनापासून आजपर्यंत कोणालाही सुख मिळालेलं नाही. अव्वल जगतामध्ये 3 नंबरला असलेला श्रीमंत, 4 नंबरला असलेला श्रीमंत आपल्या भारत देशामध्ये आहेत, परंतु सुखी आहेत का? म्हणून धनापासून जर सुख मिळवायचं असेल तर शास्त्राप्रमाणे जीवन जगलं तर सुख आहे. म्हणून आज या ठिकाणी ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी जमलो आपण कैलासवासी बाबूराव देवराम सानप बाबांना जाऊन आज 10 दिवस होत आहेत. या 10 दिवसामध्ये 10 विधी शास्त्राने आपल्याला करायला सांगितले. तर्पण क्रिया, गुरुद्वागमन, काग स्पर्श, तिलांजली अशी 10 विधी. आज दशकर्म विधी संपन्न झाला का 13व्या दिवशी जीवात्मा प्रवासाला सुरुवात करील. 2 मार्ग लागतात, एक देवयान मार्ग, दुसरा पितृयान मार्ग. आधी पुण्य असेल तर तो देवलोकाला जातो, पाप पुण्य संमिश्र असेल तर तो पितृलोकाला जातो. पितृलोकाला जाण्याकरता 1 वर्षाचा कालावधी लागतो. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये या परिवाराने दान धर्म करावा, परोपकार करावा, पुण्यकर्म करावं आणि गेलेल्या जीवात्म्याच्या नावाने आपल्या पित्यांच्या नावाने ते पुण्य समर्पित करावं, ज्यामुळे ते पुण्य आपल्या पित्याला, आपल्या जीवात्म्याला पितृलोकामध्ये स्थान मिळवून देण्याला कारणीभूत ठरेल असा भाव या ठिकाणी व्यक्त करतो. आज या प्रवचनाकरता जी ओवी निवडली, जे सूत्र निवडलं, उपजित ये नासे नासेली ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमिका. जे जन्माला येतं ते मरतं, जे उदयाला येतं ते मावळतं, असं सूत्र या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. ते सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला. झालेली प्रवचनाची सेवा सर्व भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण